काका म्हणणार मला तू मित्र बोललो रिलेटिव्ह बोललो शिकागो मध्ये असताना म्हटलं काय सॅनीचा कारण अरे नाही अरे काय बोल अरे काका मारला हॅलो गाईज, सो आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या नवीन जर्नीला. आणि या जर्नीमध्ये माझ्यासोबत काही माझे फ्रेंड्स फ्रॉम शिकागो जॉईन करणार आहेत आणि काही माझे फ्रेंड्स जे फिलाडेल्फियामध्ये माझ्यासोबत असतात. सो आम्ही सगळे निघालो आहोत थँक्सगिव्हिंगसाठी न्यूयॉर्कला. फिलीमध्ये जाता जाता आम्हाला जिथनं बस कॅच करायची आहे ते एक रीडिंग टर्मिनल मार्केट आहे. सो त्या मार्केटमध्ये एक फेरफटका मारण्यासाठी मी माझा अजून एक मित्र आणि माझी अजून एक मैत्रीण आम्ही सगळे जाणार आहोत. हे आहे रीडिंग टर्मिनल मार्केट आणि इकडं तुम्हाला खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या स्टोर्स भेटू शकतात जिथं तुम्ही पेस्ट्रीज, प्रेट्झल्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही इथं खाऊ शकतात. मध्ये एक फूड कोर्टसुद्धा आहे. आम्ही इकडे टर्मिनी ब्रोसची पेस्ट्रीज वी हॅव ट्राईड अँड एक होती तिरामिसू अँड अनदर वन इज रेड वेल्वेट. फॉर बोथ आय वुड गिव्ह अराउंड लाईक 8 out of 10. सो पेस्ट्रीज खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आमची बस कॅच करण्यासाठी आणि त्यासाठी आम्हाला फिलाडेल्फियाच्या मेट्रो स्टेशनपासून पुढं जायचं होतं. आणि तिकडं गेल्यानंतर आम्ही आमची ही ग्रेहॉन्डची जी बस होती ती आम्ही पकडली आणि तिकडून आमचा प्रवास फिलाडेल्फिया टू न्यूयॉर्कचा चालू झाला. फिलाडेल्फिया टू न्यूयॉर्क हा प्रवास आमचा असणार आहे पुढचा 2.5 तासाचा. आणि आम्ही इकडून संध्याकाळी 7 वाजता बसलो होतो. 9:30च्या आसपास आम्ही न्यूयॉर्कमध्ये असू. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. सो वी रिच न्यूयॉर्क ॲट 9:30 आणि तिकडं गेल्यावरती आम्हाला आमचे जे काही फ्रेंड्स शिकागोवरनं येणार आहेत ते आम्हाला न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरच्या इथं भेटणार होते आणि त्यांना यायला एक थोडासा लेट झाला. सो आम्ही इकडचा एरिया थोडा एक्सप्लोर करून घेतला. 300 पार्थ लव 300. कोण 300? क्या बोल रहे सर? हाय सर निखिल जे माझ्याकडे होतो. सो ह्या सगळ्यांना भेटल्यानंतर आमचा नेक्स्ट प्लॅन होता ते डिनरसाठी आणि आम्ही एक चांगली प्लेस शोधत होतो. आणि जाता जाता आम्हाला दिसलं की ह्या मॉरिक्युस थिएटरमध्ये स्ट्रेंजर थिंग्सचा द फर्स्ट शॅडो हे जे प्ले ऑल ओव्हर द वर्ल्ड, फक्त युनायटेड स्टेटमध्ये न्यूयॉर्कमध्ये तेही फक्त या थिएटरमध्ये त्याचे शोज चालतात आणि तो शो बघण्यासाठी खूप प्रचंड गर्दी तिथं बाहेर होती. सो आम्ही त्याच्यानंतर डिसाईड केलं की आम्हाला रामेन खायचं आहे. तर आम्ही या रामेन प्लेसच्या ठिकाणी गेलो. इतकं काही चांगलं नव्हतं बट आम्ही सुरुवातीला चिकन ऑर्डर केलं आणि त्याच्यानंतर मी एक एग रामेन होतं ते ऑर्डर केलं होतं. माझ्या मित्रांनी पोर्क रामेन ऑर्डर केलं होतं. सो इट वॉज गुड. आजच्या दिवसामध्ये फक्त न्यूयॉर्कमध्ये येण्याचा प्लॅन होता. सो आम्ही निघालो होतो आमच्या रूम्सवरती जाण्यासाठी. अँड यू कॅन सी लाईक उद्या जी मेसेजची परेड होणार आहे त्याची ही पूर्वतयारी यू कॅन से चालू होती. आणि आम्ही तेच बघत घरी पोचलो. आणि घरी जाऊन आम्हाला स्ट्रेंजर थिंग्सचा जो सीझन 5 आला होता त्याचा पहिला एपिसोड बघायचा होता.
तर एव्हरीवन वॉज एक्सायटेड. उशीर होतोय रे, ऑलरेडी 7:45 वाजलेत. बैरा उठ उठ. तू जातोय का ब्रश करायला? हा, उठ उठ उठ. Like there are millions of people in line for Thanksgiving parade. Seeing the Macy's parade. Officials say they expect more than 3 million people to attend the parade. And sure. सो आमची रूम बुक होती न्यू जर्सीमध्ये आणि आम्हाला न्यूयॉर्कमध्ये 5th अव्हेन्यूला आम्हाला जायचं होतं, जिथं ही मिसेसची परेड होणार आहे. तर आम्ही तिकडून निघालो बाय कॅब अँड देन फ्रॉम एक्सचेंज प्लेस वी वेंट टू पेन स्टेशन आणि तिकडून आम्ही परत पोहोचलो कोलंबस सर्कलला. तर अशा प्रकारे हा जो सांता आहे तो तुमच्यासमोरून गेल्यानंतर ही मेसीज परेडचा एंड असतो. असं म्हणतात की सांता आल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये क्रिसमसचा सीझन आहे तो चालू होऊन जातो. इथं कोमलचं ऑफिस आहे. आफ्टर परेड आम्हाला जायचं होतं सेंट्रल पार्कला, पण जाता जाता आम्ही ही लुई वेटॉनची जी बॅगवाली बिल्डिंग आहे जी खूप फेमस आहे ती आम्ही बघितली. तिथं थोडे फोटोज वगैरे केले अँड वी वेंट टू सेंट्रल पार्क.
सो सेंट्रल पार्क हे खूप फेमस आहे. खूप साऱ्या बॉलिवूड मूवीजचं शूटिंग, शाहरुख खानच्या आय गेस जेवढ्या मूवीज US मध्ये शूट झालेल्या आहेत त्यांचे काही ना काहीतरी सीन्स हे सेंट्रल पार्कमध्ये गाण्यांमध्ये वगैरे शूट्स केलेले आहेत. सेंट्रल पार्कच्या तुम्ही एकंदरीत मधोमध उभे राहिला तरीही तुम्हाला एक प्रचंड मोठी स्कायलाईन दिसती. सो वेसल हा आमचा शेवटचा स्पॉट होता आणि तो आम्ही कवर केला. खूप सारे स्पॉट्स आहेत ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. सो स्टे ट्यून, स्टे विथ अस. थँक्यू.